आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा पेडगाव रोड परिसरात सुरू असलेल्या वैश्य व्यवसायासह ड्रग्ज, गांजा व नशेच्या पदार्थांच्या अवैध व्यवहारामुळे नागरिक त्रस्त झाले। याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला। या अवैध व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होतोय। ऐतिहासिक पेडगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असे प्रकार सुरू असणं निंदनीय असल्याचं सांगण्यात आलं। संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर संबंधितांकडून पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे आरोप व धमकावण्याचे प्रकार होत असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। या सर्व प्रकाराविरोधात संभाजी ब्रिगेड मागे हटणार नसून येत्या 15 दिवसात श्रीगोंदा शहरातील सर्वच अवैध व्यवसायांविरोधात लोकशाही मार्गाने जन आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिला। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। संभाजी ब्रिगेडच्या वतीने 2024 साली 2024 मध्ये आपण एक जन आंदोलन उभं केलं होतं। श्रीगोंदा शहरालगत असलेले सर्व अवैध व्यवसाय असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैश्य व्यवसाय असेल, याला विरोध करण्यासाठी ते आंदोलन आम्ही छेडलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून अनेक हॉटेलवरती त्या ठिकाणी कारवाई करून संबंधित हॉटेल मालक असतील सर्व यांना मुद्देमालासकट अटक करून त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली होती। परंतु ही लोक कालांतराने जामिनावर बाहेर आली, त्यांनी पुन्हा ताकदीने ते व्यवसाय सुरू केले। म्हणून 2024 मधल्या या आंदोलनाला लागोपाठ आम्ही प्रशासनाला त्या संदर्भात निवेदन दिले। 2025 मध्ये निवेदन दिलं, आंदोलन केलं। पुन्हा 2026 मध्ये देखील आता आपण त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं, परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही। उलट ह्या हॉटेल व्यावसायिकांना आम्ही सतत त्यांना विरोध करतोय किंवा त्यांच्या अवैध धंद्यांना आम्ही विरोध करतोय म्हणून आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून त्याच्यामध्ये खंडणीसारख्या गुन्ह्यांचे आमच्यावरती आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत। आमची समाजामधले असलेली प्रतिष्ठा मलिन करण्यासाठीच हा प्रयत्न ते करत आहेत। आमच्यावरती खंडणीचे आरोप करायचे, आम्हाला त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या, अशा पद्धतीचं एक परिस्थिती सध्या सुरू आहे। परंतु संभाजी ब्रिगेड कुठल्याही धमकीला घाबरणारी नाही, उलट जास्त ताकदीने आम्ही हे आंदोलन पुढे करणार आहोत। या आंदोलनाला जन आंदोलनाचं स्वरूप देऊन येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही परिसरातील 400-500 लोकांना एकत्रित करून पेडगाव रोडवरती सुरू असलेला हा देह विक्रीचा व्यवसाय, या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये हा देह विक्रीचा व्यवसाय चालतो आणि मग हे चालवणारं रॅकेट आणि ह्यांना पाठिंबा देणारे जे काही संबंधित यंत्रणा असेल यांचा सर्वांचा पुराव्यानिशी येत्या काळामध्ये आम्ही पर्दाफाश त्या ठिकाणी करणार आहोत। त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही हा विषय घेऊन जाणार आहोत की कशा पद्धतीने तालुक्यामध्ये तरुण पिढी भरकटली आहे। तरुण पिढीला त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं, मग आमिष दाखवत असताना फक्त मुली पुरवल्या जात नाहीत, तर त्याच्या माध्यमातून ड्रग्ज असेल, कोकेन असेल, वेगवेगळे इंजेक्शन्स असतील, नशा करणारे जे काही अंमली पदार्थ असतील त्यांना त्या माध्यमातून ते पुरवले जातात। म्हणजे एक तरुण पिढी पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम श्रीगोंद्यामध्ये, ज्या श्रीगोंद्यामध्ये संतांची भूमी आहे अशी जी ओळख आहे, महापुरुषांचा वारसा ज्या श्रीगोंदा भूमीला लाभलेला आहे, त्या श्रीगोंद्यामध्ये, पवित्र श्रीगोंद्यामध्ये अशा पद्धतीचे अवैध व्यवसाय फोफावत चाललेले आहेत। ज्या ग्रामदैवताला आपण दैवत मानतो, ग्रामदैवत मानतो, संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराला लागून देखील, भिंतीला खेटून देखील हाच व्यवसाय सुरू आहे। त्याला देखील संभाजी ब्रिगेडने प्रत्येक वर्षी यात्रेच्या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये विरोध केलेला आहे, परंतु प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही। कारवाईच्या नावाला फक्त रेड केलेली दाखवली जाते, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तो व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतो। याचं जे काही सत्यता आहे ती समाजापुढे आली पाहिजे। अवैध व्यवसाय करणारे लोक राजरोसपणे सांगतात की आम्ही प्रशासनाला हप्ते देतो आणि म्हणून आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। मग आता प्रशासन जर हप्ते घेत असेल, इथले लोकप्रतिनिधी जर काही आवाज उठवत नसेल, तर जनसामान्य माणसांनी हे आंदोलन हातात घेणं गरजेचं आहे। आपली तरुण पिढी जर वाचवायची असेल, आपल्या मुलीबाळी जर सुरक्षित ठेवायच्या असतील, तर लोकांनी आता पुढाकार घ्यावा आणि पुढे यावं अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।